हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. शहराच्या गजबजीपासून दूर आज आम्ही चाललो आहे आयुष्याचा विरंगुळा घालवायला. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो एका गावामध्ये. आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन ही कोंबडी अगदी रस्त्याच्या मध्यभागी येऊन चरत होती. आखातीचा सण अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला होता, त्याच्यामुळे नशिबाने ही गौराई आम्हाला बघायला मिळाली. नाव काय आहे तुमचे? सांग तुझं नाव, सांग पूर्ण नाव, सांग नाव सांग लवकर. लाजायचं नाही, हाताची कधी घाल. नाव सांग. खंदू खंदू. विलास खंदू नाही आता हे सांग ना. मत काय करत हो तुला उचललं त्या का मग? पेंडी सुटून जायचं. हसू ना हसू दे. या हॉटेलला नाही इकडे नाही इकडे माणूस चाललाय ना तिकडे कुठेतरी सावली लावून जाऊ गाडी. जया हॉटेल गावरान. इकडे इथे सावलीत लावून इथे लावून. इथे हॉटेलजवळ गाडी पार्क करून आम्ही या हॉटेलमध्ये बसून थोडंसं थंड काहीतरी प्यावं म्हणून स्प्राईटची बॉटल घेतली आणि त्याचा आस्वाद घेतला सगळ्यांनी. हॉटेलच्या चहूबाजूला छोटी मोठी अशी काजूची खूप सारी झाडं होती आणि त्याला छोटे छोटे असे काजूसुद्धा लागलेले होते. आता चाललोय आम्ही शेत बघायला. ते बदामी काजू आहे हो. हे काय आहे? याला म्हणतात सुखी जीवन. आयुष्यात टेन्शन नाही घ्यायचं. काजू. ही भूज केलेली आहे रोप लावायला पावसाळ्यामध्ये. हे काजू किती लागले. हाच आहे. नाही मग हे काय डुप्लिकेट आहे का? हे उलट चांगले. याची उसळ करता माहितीये का? नाही नाही हा ते पक्के झाले का मग अजून ते व्हाईट निघता. हे पहा बोंडू आपण आणलं होतं. लहानपणी आमच्या घराभोवती सुद्धा अशी काजूची खूप सारे झाडं होती आणि त्याच्यामुळे त्याची फळं खाणं किंवा त्या बिया भाजून फोडून खाणं हे आपल्याला माहिती असतं. पण ह्यांना असं वाटत होतं की ते बाजारातले पांढरे जे काजू असतात ते वेगळे आणि हे वेगळे, असं यांचं कन्फ्युजन होऊन गेलं. इथं लागले वांगे वांगे वांगे. हे बघा वांगे हे कोणतं वांगे? ते गावठी वांगे. हे आहे गदर लिंबा. संत्रा सारखे पुढं असंच राहतो ना. हो नागपूर साईडला तिकडे संत्रा आहे ना फेमस. काय वेळ लावलाय. हा तीच बरोबर. गौऱ्या पाहिलाय मी. आपल्याला गौरे. हे टाळ्या वाजवून कोणाला पळवत आहे? वाघाला का टाळ्या वाजवून पळवता का? तर तुम्हाला टाळी द्यायला येईल. आता तुम्ही म्हणत असताल हे वेड्यासारखे काय भटकताय, तर आम्ही शोधतोय करवंद, जे की खूप दिवसांपासून झाडावरून तोडून खाल्लीच नाही.
ते आंब्याजवळ आहे. मग तिथेच मी खायला. करवंद अजून पिकायचे बाकी आहेत बरं का, पण मला हे कच्चे कच्चे आंबट करवंद आवडतात. के सारे मग आजार आहे पण चाललंय बाबा. कैऱ्या राजापूर आहे का? मोठा आंबा आहे ना. ओ थांबा, तुम्हाला टेक्निक नाही अजून. आंबे कैऱ्या तोडायचं काम चालू आहे. खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. काठी नाही का? काठी काठी नाही. पडला पडला पडला. आई ग. पडला पडला, दुसरा पण पडला. बस झाले 2. बस बस बस. ओ दनादन नका ना फाडू. लहानपणी लय प्रॅक्टिस आहे वाटतं. जाऊ द्या. बस बस ना, नाही पडणार तो. दाजी काय ऐकत नाही. जाऊ दे तुमच्या. पडला का? काही खरं नाही या माणसाचा. नाही ते सागर खोटा असेल मग. शेवगाच्या शेंगा इतक्या लागल्या आहे, बघायच्या का तुम्हाला? दाखवते थांबा. हे देखो शेवगा. निब्बर आहे हा ना. किती कुठे आहे? फणस पण आहे. फणस 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 फणस. थांबा दाखवते दाखवते. ये रहा फणस. एक किंवा 2च लागायचे. एक नाही तर 2च. फणस किती सारे बघितले. आंब्याची वाडी. चाललंय आता आंब्याच्या वाडीमध्ये. पूर्ण आंब्याचे झाड. ये रहा मेरा भाई. काय रे? काय सवय देखा. आंबे बघा, झाड किती छोट आहे, त्याला इतके आंबे लागले.
हे रही पपई. अर्धा कोकण पास केला इथून. इथं फक्त समुद्र नाहीये. हं? आणि आता आम्ही चाललोय माझ्या बहिणीचं शेतामधलं नवीन घर जे बनतंय ते बघायला. चला. हे रहा घर. मस्त बनवलंय. छोटं आहे पण छान आहे. विटा पडलेला आहे. इथे गहू पेरलेला होता आधी. इतकी मोठी मोकळी जागा आहे. पेरू लागले का? पेरू पण आहेत. बघू आपण. यांच्याकडे सगळे फळ आहे का रे? सीजनल सगळे फळ आहे. पेरू पण आहेत पण खूप वर आहे. बसायला आलेले ते वर आहे. वरती आहेत पेरू. असे छोटे छोटे पडले खाली बघा. उंबरा बघायला जातो. उंबरा. त्या फाट्या तुमच्या का? नको. तिथं कोणी नुसतं फुकेल. उंबरा आहेत आपण कच्चे ना. हे पहा. हे देखो उंबरा लागले आहे. गोड लागतं. आम्ही लहानपणी खूप खायचो आलो. रस्त्याने जायचो ना. आमच्या शाळा जवळपास 3 किलोमीटर लांब होती. असं डोंगरावरून जावं लागायचं. आणि तेव्हा आम्ही खूप खायचो. करवंद, आळवं आणि काजी लागून गेले वाटतं ना. ते डबल लागले. ते बोंडो नाही दिसत आहे ना का. थांबा 1 मिनिट. हा. बेडीचं पान शिजवणं. हा हे चालतं ना बेडीला. हे पहा हे मोहाचं झाड आहे. त्याला तर तोंडव्या लागतील ना. हा लागलंय का? कुठे लागलं रे? मलाच दिसलं नाही. अरे हा खाल्लं ना मी ते. काटे बेकार झाड आळव 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 आळव. ते आळव आता कच्चे आहे. पिकल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. आता ग्रीन आहे. नंतर त्याचे माती कलरचे होतात.